प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावंत सिंहासनाधीश राजाधिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय पडेल। शिवनेरीमध्ये बरीच मौल्यवान ठिकाणे पाहायला मिळतात। शिवनेरीला एकूण 7 दरवाजे आहेत। महादरवाजा, गणेश दरवाजा, पीर दरवाजा, हत्ती दरवाजा, शिवाई दरवाजा, मेना दरवाजा आणि शेवटचा आहे कुलूप दरवाजा। छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म ज्या घरी झाला ते जन्मघर आपल्याला बघायला मिळेल। त्या घराचे अलीकडेच पुनर्स्थापित केले गेले आहे। किल्ल्याच्या दक्षिण टोकाला जिजाबाई व छोट्या शिवाजीचे सुंदर असे पुतळे आहे शिवनेरी गडावर ठेवण्यात आले। जिजाबाई शिवनेरी गडावर राहत असताना त्यांनी तेथील शिवाई देवीच्या मंदिरामध्ये एक नवस मागितला। तो नवस असा होता की जर मला पुत्ररत्न प्राप्त झाले तर मी त्याचे नाव तुझ्या नावावरून ठेवीन, आणि तसेच झाले। पण 1632 मध्ये शिवाजी महाराज आणि त्यांची आई जिजामाता यांनी हा किल्ला सोडला। यानंतर 1637 मध्ये हा किल्ला मोगलांच्या ताब्यात आला। 1673च्या काळात शिवाजी महाराजांनी गड जिंकण्याचा प्रयत्न केला, पण तो अपयशी ठरला। 40 वर्षांनंतर हा किल्ला शाहू महाराजांच्या ताब्यात 1716 मध्ये मराठा साम्राज्याच्या ताब्यात आला आणि त्यांनी पेशव्यांच्या ताब्यात दिले। शिवाजी महाराजांचा जन्म होण्यापूर्वीपासून असणारा हा किल्ला नाणेघाटच्या व्यापारी मार्गावरील एक महत्त्वपूर्ण किल्ला होता। नाणेघाट ही एक मोठी बाजारपेठ असल्यामुळे आणि व्यापारही मोठ्या प्रमाणावर सुमारे 3500 फूट उंचीवर बांधला होता। शिवनेरी किल्ल्यावर एक शिवाई देवीचे मंदिर आहे आणि या शिवाई देवीच्या नावावरूनच छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव शिवाजी असे ठेवले होते। शहाजी महाराजांची पत्नी जिजाबाई गरोदर असताना जिजाबाईच्या सुरक्षेसाठी वेशी दर्शवितात। शिवनेरी किल्ल्याचे सर्वात विशेष आकर्षण म्हणजे शिवाजी महाराजांची त्यांच्या आईसोबत असलेली मूर्ती। 1995 मध्ये शिवनेरीचा किल्ला आणि त्या भोवतालचा परिसर मालोजी राजे भोसलेंच्या ताब्यात होता। बघायला मिळते। त्याचबरोबर गडाच्या उत्तर दिशेला बदामी तलाव आहे। गडाजवळ काही भूमिगत बौद्ध लेण्याही आहेत। किल्ल्यात अनेक खडक पाण्याच्या टाक्या आहेत। गंगा आणि यमुना अशा पाण्याच्या मोठ्या 2 टाक्या देखील आहेत। त्याचबरोबर मित्रांनो, गडावर मुघल काळाची एक मस्जिद देखील आहे आणि शिवनेरी गडावर गेल्यावर आपल्याला तानाजी मालुसरे उद्यान देखील पाहायला मिळते, जे गडाच्या डाव्या बाजूला आहेत। गडाचे सर्व दरवाजे पार केल्यानंतर लगेचच लागतो तो अंबरखाना। या अंबरखान्याचा वापर पूर्वीच्या काळी धान्य ठेवण्यासाठी केला जात होता, पण आता तो पडलेल्या अवस्थेत आपल्याला पाहायला मिळतो। बदामी तलावाच्या थोडे पुढे गेले की कडेलोट टोक आहेत। याची उंची जवळजवळ 1500 फूट आहे। कडेलोट टोकाचा वापर गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी पूर्वीच्या काळी केला जात होता। मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून शिवनेरी किल्ल्याची बरीच माहिती देण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे। जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।